जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. मी संग्राम कसले. आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण कणकवली हळवल येथे आहोत, रमाबाई आंबेडकर नगरामध्ये. आणि आजचा भाग करण्याचा उद्देश असा आहे की उद्या 1 जानेवारी सर्वांना सोशल मीडियाद्वारे माहिती असते की भीमा कोरेगाव येथे मोठा कार्यक्रम असतो आणि देशभरातून बौद्ध समाज, बहुजन समाज या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने येत असतो. परंतु सर्वांना त्या ठिकाणी जाणं शक्य नसतं आणि म्हणून या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अशा काही गोष्टी केल्या जातात. जर तिथं जाणं शक्य नसेल तर आपण या ठिकाणी येऊन अभिवादन करू शकतो. अशीच गोष्ट किंवा अशीच घटना कणकवली येथील हळवल माता रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी केलेली आहे. आणि माझ्या या गोष्टीची अत्यंत भावनिक नातं आहे, कारण फुले शाहू आंबेडकरांचा वारसा मला जो मिळाला तो इथून मिळाला. जसा वडाचा पाटवरून मिळाला तसा इथून मामाकडून मिळाला. त्यामुळे नेमकं हा स्तंभ कशासाठी उभारण्यात आला आणि एकूणच त्यातून काय प्रेरणा घ्यावी यासाठी आपण आजचा भाग केला आहे, की जेणेकरून समजावं सर्वांना की नेमका स्तंभ कशासाठी उभारण्यात आला आणि नेमकी यामागची भावना काय आहे. आपल्यासोबत संजय जाधव आहेत. नेमका हा कशासाठी आपण उभारण्यात आला आणि नेमकी यामागची काय भावना आणि त्यातून आपण काय प्रेरणा घ्यावी. सगळ्यांना जय भीम. खरी ही प्रेरणा माझ्यामध्ये सुद्धा येण्यामागचं कारण आहे, मी प्रत्यक्षात भीमा कोरेगाव हे 2009-10च्या दरम्यान पुण्याला जाऊन पाहिलं होतं. आणि पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये एक संकल्पना होती की अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आपण करावा. आणि हा स्तंभ 2022मध्ये करण्यापूर्वी आम्ही टेम्पलवारी स्तंभ एक उभा करून दरवर्षी हा कार्यक्रम करत होतो. पण त्यानंतर अशी एक दुःखद घटना घडली की माझी पत्नी सविता संजय जाधव यांचा निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ तो स्तंभ बांधावा असं माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली. आणि त्या संकल्पनेतून 2022मध्ये तो स्तंभ मी स्वतः बांधकाम करून, त्याचबरोबर माझे सहकारी सुद्धा काही होते, माझे पुतण्या असतील किंवा वाडीतले काही मंडळींनी सहकार्य केलं आणि त्यामुळे हा स्तंभ आम्ही बांधलेला आहे. आता इतिहास जर सांगायचा झाला तर आपल्या सर्वांना माहीत असेल नसेल मला माहीत नाही, परंतु 1818 साली ज्यावेळी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये लढाई करण्याचा प्रसंग आला त्यावेळी इंग्रजांजवळ सैन्य अफाट नव्हतं, परंतु ते पेशव्यांजवळ मात्र 25,000पेक्षा जास्त सैन्य होतं. आणि मग ज्यावेळी लढाई करायचा प्रसंग आला त्यावेळी पेशवे निश्चित जिंकणार हे इंग्रजांना माहीत होतं. आणि म्हणून इंग्रज पेशव्यांवर चाल करणार आणि पेशवे जिंकणार एवढं इंग्रजांना माहीत होतं. त्यावेळी इंग्रज रिटर्न मागे जाण्याच्या तयारीमध्ये होते. परंतु असा एक समाज होता की ज्यांचा काडी मात्र संबंध नव्हता असं पेशव्यांचं म्हणणं होतं. आणि ते असं होतं की महार समाजाला पेशव्यांनी गुलामीत ठेवलं होतं आणि महार समाजाची जी काय ताकद आणि शूरवीरांची जी काय परंपरा होती ती त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला होता. आणि मग तो उजेडात आणण्यासाठी पेशव्यांजवळ स्वतः म्हणजे महार समाजातल्या लोकांनी थोडं खालीपण घेतलं आणि पेशव्यांना ते म्हणाले की उद्याच्या लढाईमध्ये आम्ही तुमच्याबरोबर लढायला तयार आहोत, परंतु तुम्ही आम्हाला काय देणार. तर पेशव्यांनी त्यांना सांगितलं की बाजीराव पेशव्यांनी सांगितलं की तुम्हाला सुईच्या टोका एवढं सुद्धा आम्ही किंमत देणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि मग जो महाराजांचा जो सैनिक होता सिद्धनाकाची मस्तकात डोक्यात हे गेल्यानंतर सिद्धनाकाने मग ठरवलं की
आपण आता काही करून मागे घ्यायचं नाही आणि मग इंग्रजांना जाऊन सिद्धनाथ जाऊन भेटला आणि त्यानंतर इंग्रजांच्या वाटेने महाराणी लढले आणि त्यामध्ये महाराज नव्हते तर सगळे बहुजन समाजातले असे मिळून 500 सैनिक होते आणि त्या 500 सैनिकांनी 1818ची पेशवाई संपवली आणि त्यामध्ये एक म्हण अशी पडली की तेरे जैसे 56 देखा, म्हणजे हिंदीमध्ये तो वाक्य आहे, म्हणजे तुझ्यासारखे 56 बघितले अशी एक म्हण जी पडली. तर एका महाराजच्या वाट्याला 56 लोकांना 56 पेशव्यांना महाराणी कापलेलं होतं असा तो इतिहास होता आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती या ठिकाणी करण्यासाठी हा स्तंभ आम्ही बांधलेला आहे. आणि त्यामुळे या स्तंभाकडे पाहिल्यानंतर एक ऊर्जा आमच्या मनामध्ये येते आणि ती ऊर्जा या ठिकाणी घेऊन आपल्याला एक काम करण्याची ताकद येते असं मला वाटतं. धन्यवाद. मुळामध्ये या विषयावर सोशल मीडियावर अनेक बातम्या येत असतात की लढाई झाली होती की नाही किंवा अनेक शंका असतात, तर त्यासाठी इतिहास जाणून घेणं आवश्यक आहे. आणि मुळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावला त्या ठिकाणी गेले होते आणि तत्कालीन समाजाला आत्मभान जागृत करण्यासाठी तुम्ही शूर आहात, तुम्ही त्या ठिकाणी शूर आहात, वीर आहात आणि तुम्ही इतर त्या ठिकाणी शूरांचं एक प्रतीक करता आणि तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही भीमा कोरेगावला त्या ठिकाणी जाऊन बघा, तुमची नावं त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. तत्कालीन परिस्थितीमध्ये जो दलित समाज होता त्याच्यामध्ये आत्मभान जागृत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्या ठिकाणी गेले होते भीमा कोरेगावला आणि त्या ठिकाणी जाऊन वंदन करत होते. त्यामुळे निश्चित हा इतिहास प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे, कारण इतिहास ही अशी गोष्ट आहे की जोपर्यंत आपण जाणून घेत नाही, वस्तुस्थिती सर्व बाजूने विचार करत नाही, तोपर्यंत त्यामधील मूळ संकल्पना घटना कशी घडली होती ते आपल्याला समजत नाही. आणि आता तर शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर तिथे कार्यक्रम राबवला जातो आणि देशभरातून फक्त बौद्ध समाजच नाही तर मोठ्या प्रमाणात बहुजन समाज त्या ठिकाणी येत असतो आणि ही परंपरा या ठिकाणी पुढे अशाच पद्धतीने चालत राहणार आहे. आजचा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत हळवल माता रमाबाई आंबेडकर नगरामध्ये आणि कशा पद्धतीने हा साजरा या ठिकाणी केला जातो. आणि रात्री या ठिकाणी भीमगीतांच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. हा संपूर्ण भाग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. छाटली गर्दन तरी जय भीम म्हणणाया चुकणार नाही. वंदना ही गौतमाला विश्वाच्या विधात्याला मिळून सारे दरबारी हे वंद बौद्ध मूर्ती